ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टच्या वतीनं आज संबंध भारतातल्या 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचे 12.5 लाख रिटेल आणि होलसेलर आज बंद आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे बेकायदेशीर ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन ड्रग अँड कॉस्मेटिकच्या अंतर्गत होतो हा बंद करावा। करोनामध्ये 220 GSR जे आले त्याचा फायदा घेऊन स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या आमच्या तरुण मंडळींना जे काही नशेची औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आणि जी शरीराला डॅमेज करणारी गर्भपाताची औषधं मुलींना मिळतात, याच्या विरुद्ध जनतेला सावध करण्यासाठी आणि स्पुरियस सबस्टँडर्डचा वापर न व्हावा जनतेकडनं, यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणले ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा, किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय त्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, एक तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा। आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कदाचित आम्ही 1-2 महिन्यानंतर बेमुदत संपावर जाऊ किंवा आमचे 12.5 लाख लोक त्यांच्या दुकानांच्या चाव्या सरकारला सोपवतील आणि मग सरकारने औषधं पुरवण्याचं काम करावं, अशी आमची पुढचा रोड मॅप असेल। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऑनलाइन सेवा बंद करो, बंद करो, बंद करो, ऑनलाइन सेवा बंद बंद करो, बंद करो। हे बघा आज ऑनलाईन मध्ये जेवढे काही भागीदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत हे जास्त MRP घेऊन जास्त नफा कमवतात, पण सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही। आणि ह्या ऑनलाईन मध्ये आज देशात 20% औषधी ही डुप्लिकेट, नकली आणि सबस्टँडर्ड आहे, ती आम आदमीला देतात। सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आहे, त्यामुळे आम्ही जाहीर अशी विनंती नागरिकांना करतो की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन मागू नका, आपल्याच डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आमच्या दुकानातून औषधी घ्या, अशी आपल्याला विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।